पहिला पदार्थ त्यांनी केला. आता दुसरा पदार्थ हा फारच पौष्टिक आहे, ओवा डिंकवडी. बरोबर? हो बरोबर. चला आता काय करायचं कृती? आधी तूप टाकायचं. मला तुम्हाला विचारायचंय की जरी लग्न झालं, जरी आपण सासरी आलो, तरी माहेरच्या आठवणी ह्या कायम आपल्या डोक्यात, आपल्या मनात कायम त्या असतात आणि त्या राहिल्याच पाहिजेत. तुमची एखादी काही आजोळची माहेरची आठवण आम्हाला सांगा ना. की मला सख्या 7 मावश्या आहेत आणि एक लाडका मामा आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही सुट्टीला जातो तेव्हा सगळ्या मावश्या, त्यांची मुलं वगैरे मिळून एक मोठी धमालच असते. म्हणजे प्रत्येक दिवस एक फंक्शन सारखाच असतो. बर, तूप गरम झालंय. हो. आता त्याच्यात पीठ टाकायचं. पीठ किती लागणार आहे? गव्हाचं पीठ आपण घातलं. ते भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत. बर. नंतर ही भाजल्यानंतर त्याच्यात थोडा डिंक टाकायचा. अजून लाल झालं नाही, थोडं अजून व्हायचंय. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा ना, तुम्ही एवढं छान छान लिहित असता मगापासून आम्हाला. तर आता माझ्या मुलाच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी झाली नुकतीच, तर तिच्यासाठी मी 4 शब्द लिहिलेले, तर माझी सून वाचून. बर प्लीज. आहे का इथे? हा, अरे वा, चिठ्ठी आणली सोबत. काय लिहिलंय बरं? हम मनाएंगे शादी की सालगिरह तुम्हारी, अब जन बरसाएंगे शुभकामनाएं प्यारी, तुम्हें मिले दुनिया की खुशियां सारी, गम छू ना सके कभी दहलीज तुम्हारी, वाह, आंगन में गूंजती रहे आराध्या की मुस्कान प्यारी, वाह वाह, घर में महकती रहे खुशियों की फुलवारी, वाह, सफलता के दीप से रोशन हो जिंदगी तुम्हारी, सर पे माता पिता सास ससुर की आशीष प्यारी, वाह, लक्ष्मी माता सदा बरसाए कृपा दृष्टि प्यारी, हर साल खुशी के साथ ये दिन मनाए, ये शुभकामना हमारी, शुभकामना हमारी. वाह वाह वाह. द्या ती चिठ्ठी इकडे. ती तुमच्या सासूबाईंनी तुमच्यासाठी आणि तुमच्या मिस्टरांसाठी लिहिलंय. बरोबर? हे आता आपण जरा बाजूला ठेवूयात आणि परत रेसिपीकडे बोलूयात. हे लालसर झालंय आता. हो, आता याच्यात डिंक टाकायचं. बर, बघा थोडा अजून लागेल. हो. आता याच्यात ओवा पावडर. बर, 2 चमचे. 2 चमचे. पुरे इतकी? हो पुरे. आता गूळ टाकायचं. गूळ बघा. बस. खारी खोबरं पावडर. खारीक खोबरं पावडर. बर, त्याच्यात सुद्धा बदाम आहे. हो. आता हे ताटात क्रमवारीला ठेवायचं. सेट करण्यासाठी ठेवायचं. आणि वरून बदामाचे काप घालायचे. बरं, मग या प्लेट मध्ये घेऊयात. हो चालेल. मी काढतो, मदत करतो. द्या. किती वेळ लागतो याला सेट व्हायला? 10 मिनिटं. थोडं गार झाल्यानंतर सेट होईल. अच्छा, बरं, ओके. आपण हे पसरवून घेतलं. हो. आता वडी पाडायची त्याची. ठीक आहे. तशी करायला फार म्हणजे अशी वेळखाऊ रेसिपी नाही, पटकन होते आणि पौष्टिक आहे शिवाय. आणि ही कोणी खाल्ली म्हणजे लहान मुलांना पण आवडते. बरोबर. आणि साखरेचा वापर नसल्यामुळे, गुळाचा वापर असल्यामुळे डायबिटीज असणाऱ्या लोकांनाही काही म्हणजे गोडामुळे त्रास होईल असं मला वाटत नाही. त्याच्यावर बदामाचे काप. वा वा. आज आपला मूड आहे राईसच्या रेसिपीज करायचा आहे. आणि आज आपली जी दुसरी रेसिपी आहे ती पण तितकीच इंटरेस्टिंग आहे जेवढी पहिली होती. पहिली आपण काय केली, आपण राईसची फिशची रेसिपी केली आणि आता आपण करतोय ब्राऊन राईस पॅनकेक. आणि ही रेसिपी करण्यासाठी आपण उकडून घेतलेला ब्राऊन राईस घेतला, त्यात स्प्राउट्स टाकले, कढीपत्ता वगैरे ह्या गोष्टी टाकल्या ज्या आपल्याला आवडतात, घरी असतात आपल्याकडे ना, आपल्याला आवडतात नाही का कढीपत्ता वगैरे. तर या गोष्टी याच्यात टाकलेल्या आहेत. लसूण टाकलेलं आहे मस्त, आणि मिरची वगैरे टाकून एक त्याचं बॅटर तयार केलेलं आहे. आणि याच्यात मी काय करणार आहे, याच्यात थोडेसे कलर्ड पेपर्स टाकतो. एक रंगीबेरंगी गोष्टी असल्या ना की सगळ्यांना आवडतात, ते मुलांना पण आवडतात, आपल्याला पण आवडतात. तर थोडेसे कलर्ड पेपर्स पण याच्यावरती आपण टाकणार आहोत. याला मी चिरून घेतोय. याला असं चिरून घेतलं की मग याला आपल्याला वरती टाकता येईल आपल्या पॅनकेक्सच्या वरती. याला इथे चिरून ठेवलेलं आहे. हे सगळं चिरताना ना आपल्याला नाईफ जो आहे ना तो शार्प असायला हवा बरं का. जेवढा नाईफ शार्प असेल ना ते व्यवस्थित चिरलं जातं आणि उलटा हात कापत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की जास्ती शार्प असेल तर नाईफ आपला हात कापला जाईल, तसं नाही आहे. ते छान चिरले जातं. तर आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे. आता जो मसाला करायचा आहे तो आमचा, तुम्हाला माहिती आहे का मी घरी काय करतो, असं कधी उत्तप्पा किंवा काय करायचं असेल ना, आपला हा मसाला तयार करतो आणि तो टाकतो. माझ्या मुलीला खूप आवडतो.
मला बोलली आहे ती, खबरदार बाबा कोणाला सांगायचा नाही बरं मसाला, हा आपलं सिक्रेट आहे म्हणून. पण ती मला घरी आल्यानंतर तिने जर एपिसोड बघितला ती मला ओरडणार आहे. पण हरकत नाही, तुमच्यासाठी नो प्रॉब्लेम. आपल्यामध्ये काही एवढं काही नाही, आपण तुमच्यामध्ये काही सिक्रेट नाही आपल्यामध्ये. आपण काय करतो, सांबार मसाला घेतलेला आहे, त्याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे, त्याच्यात थोडंसं हिंग टाकतोय, थोडंसं त्याला एक टेस्ट आणखीन यावी त्या दृष्टीने, आणि थोडंसं मीठ. हे कॉम्बिनेशन इथे हे झालेलं आहे. आणि या दह्याचं काय करायचं आहे, अहो आपण खोबऱ्याची चटणी वगैरे करतो नेहमी, थोडीशी वेगळी जरा हेल्दी चटणी करू आपण. आपण इथे जे आहे चक्का आहे, बांधलेलं दही घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं बीट वगैरे टाकतो. आणि थोडी हिरव्या मिरच्या हे टाकून याला, ही जी चटणी आपली ही तयार करून घेतलेली आहे मी. बस आता काय करायचं आहे, आता आपण हे पॅनकेक तयार करूया. बरं एक गोष्ट आहे, याच्यात हा राईस वापरतोय आपण, कुक केलेला राईस, तर हे शिजवताना त्याला आपल्याला थोडंसं मध्यम ते कमी आचेवर याला शिजवायचं आहे, आणि थोडंसं जास्ती वेळ शिजवायचं. याच्यावर झाकण ठेवायचं नाही क्रिस्पी करण्यासाठी, कारण की कसं आहे, राईस शिजलेला राईस आहे, तर तो आतनं सॉफ्ट राहू शकतं. तर त्याच्यासाठी थोडंसं काय करायचं आहे, मंद आचेवर थोडंसं जास्ती वेळ त्याला ठेवायचं आहे. आता हे काम करू, जे पॅनकेक्स आहेत ते आपल्याला करायचे आहेत. आणि हे टाकल्यानंतर त्याच्यावरती टाकू हे कलर्ड पेपर्स. आता इथे मी ब्राऊन राईस वापरतो आहे, एक तो खाल्ल्या जावा त्या दृष्टीने. पण घरी कधी कधी आपल्याकडे भात उरतो, शिळा भात, त्यांनी पण हे छान होतं. फक्त काय त्या स्प्राउट्स टाकायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे. तुम्ही थोड्याशा भाज्या पण टाकू शकाल, गाजर वगैरे किसून टाकलं, फक्त थोडंसं लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित असल्या पाहिजेत. शेवटी घरचं अन्न वाया जायला नको, ते पण आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यावर टाकतो हा मसाला. आता मजा येणार आहे. आता याला दोन्हीही बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतो छान, आणि नंतर याला प्लेटमध्ये काढून घेतो. आणि त्यासोबत आहे आपली ही जी बीटरूट आणि दह्याची चटणी, ही सर्व करतो. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ब्राऊन राईस पॅनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लाल आणि पिवळी सिमला मिरची, शिजवलेला ब्राऊन राईस, चक्का, किसलेलं बीट, हिरवी मिरची, डाळं, मोड आलेले मूग, कढीपत्ता, सांबार मसाला, लसूण पाकळ्या, हिंग, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला ब्राऊन राईस घेऊन त्यामध्ये मोड आलेले मूग, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, डाळं, मीठ आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. एका भांड्यामध्ये तंदुरी मसाला घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून त्याचा मसाला तयार करून घ्यावा. एका भांड्यामध्ये चक्का घेऊन त्यामध्ये बीट, मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून नीट मिसळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ब्राऊन राईसच्या मिश्रणाचे पॅनकेक्स तयार करून त्यावर सिमला मिरचीचे काप आणि तयार मसाला घालून पॅनकेक्स खरपूस भाजून घ्यावेत. तयार पॅनकेक्स बीटाच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत. आपण करतोय आता मँगो रशियन ओपन सँडविच. आता आपण करणार आहोत सरसो पनीर लाजवाब.